हॅलो 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 इकडे पाहिजे त्यांना रे त्याशिवाय म्हणता येत नसते हॅलो त्यांना आवाज हॅलो म्हणता येत नसते असा विषय तुम्हाला हॅलो हॅलो त्याने काय बोलायला त्यांना कळलं पाहिजे ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोगी प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता तव चरणावरी ठेवून माता साष्टांगी नाथा दंडवत दुसरी वंदो सारदाजी चतुराननाची आत्मदा वाक्शुद्धी पाविजय सहजा तिचा चरणी नमन दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया माझे नमन दंडवत आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सका हरिकथा बोले बोबडिया बोला आणि अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे श्री दत्त गणेश तरुण मंडळ पाचगाव खुर्द आणि या मंडळाच्या वतीनं भारडाची सेवा दिल्याबद्दल प्रथम मंडळाचा आभार आजचे भारडकार श्री हरिभक्त परायण विनायक महाराज गुरु यांच्यासह श्री हरिभक्त परायण नंदू महाराज तोंडसे फटेवाडी तालुका मंगळवेढा तसेच आमचे ढोलकी वादक श्री हरिभक्त परायण दिनेश महाराज रणदिवे नंदेश्वर तालुका मंगळवेढा तसेच आर्गन मास्टर श्री हरिभक्त परायण शिवराज महाराज हाताळे डपळापूर तालुका जत जिल्हा सांगली पाचगाव भजनी मंडळ आणि सर्व ग्रामस्थ ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला आणि अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे नाचत ये रे ये गणराया मंडपी रंग भराया नाचत ये रे ये गणराया मंडपी रंग भराया
हरिकथा बोले बोबडिया बोला आणि अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रांजलीच्या या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा वाचत ये रे ये गणराया नवीला गणपती माऊली सारदा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी ठेविले मस्तक आपल्या स्तुती सजावी मती गुरुराया तुझा ईसा नाही सखा कृपा करून निरंका धरी हाती तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा गौरी गजानन गावा भोगन गौरी गजानन गौरी गजानन गावा भोगन गौरी गजानन गावा गौरी गजानन गावा भोगन गौरी गजानन गावा गौरी गजानन गावा भोगन गौरी गजानन गौरी गजानन गावा भोगन गौरी गजानन गावा गौरी गजानन गावा भोगन गौरी गजानन
पंचभूताचा वसविला गाव माय बाप रस्ते चार. कोणता गाव माय बाप? ज्या भगवंतानं तुमचा हा पाचेगाव खुर्द गाव नसून माझा मंगळवेढा गाव नसून ज्या भगवंतानं तुम्हाला आणि मला हा 3.5 हाताचा देहगाव दान दिला. पण माय बाप तुम्ही आम्ही खाऊन पिऊन घाण केला. जे खाऊ नये ते खायला लागला, जे पिऊ नये ते प्यायला लागला. ज्या भगवंतानं आपल्याला हा 3.5 हाताचा देहगाव दान दिला, ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन. त्या भगवंतानं आपल्याला हा 3.5 हाताचा देहगाव दान दिला माय बाप. पण आपण त्या देहगावाची अवस्था व्यवस्थित ठेवली नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, विवेक राईक माझे नाव असे मी पण आले अहम भाव. आणि पंचभूताचा वसविला गाव माय बाप रस्ते चार. आप तेज पृथ्वी वायू अशा महान पंचभूतापासून हा 3.5 हाताचा देहगाव त्या भगवंतानं आपल्याला दान दिला. आत्मा धनी एक पाटील बाबा. या 3.5 हाताच्या देहगावात आत्मा एक पाटील आहे आणि मनाची पाटील चालवितो या गावात. अनबुधोजी शेते बळकट राहावा आणि याच घरात बसली असे आवा केळवी पोर. 10 इंद्रिय 9 वेसी. या 3.5 हाताच्या देहगावाला 5 कामेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय त्या भगवंतानं दिली. माणूस म्हणतो देवानं मला काय दिलं? एखाद्या माणसाला सांगा 50,000 रुपये देतो, एक डोळा द्या, कोण देईल का? देणार नाही. अनमोल किमतीचा हा 3.5 हाताचा देहगाव ज्या भगवंतानं आपल्याला दान केला. जर एखाद्याचा गाडीवरून पडून एखादा दात मोडला किंवा एखादी दाढ पडली तर डोळ्याच्या दवाखान्यात जाऊन चालणार नाही. दाताच्या दवाखान्यात जर गेलं तर डॉक्टर 5,000 7,000 रुपये एक दात बसवायला घेते, तेही ओरिजिनल नाही, डुप्लिकेट दात. मग 32 दात आपल्याला त्या भगवंतानं दिलं. त्या 32 दाताची 5,000नच किंमत करा किती होती बघा. पण आपल्याला त्या अनमोल नरदेहाची किंमत आपल्याला मायबाप कळत नाही आणि करण्यासाठीच हा पर मारताय. 10 इंद्रिय 9 वेसी. 9 वेसी कुठल्या मायबाप? बेक बे, बेदोनी 4, बेत्रिक 6, तोंड 1 7, संडास नलिका 8 आणि मूत्र नलिका. असं 3.5 हाताच्या देहगावाला 9 दरवाजा बसवलं. त्यातला त्याच्या मनात आलं आणि एखादा जर बंद केला तर विनायक विटाळाला टेकून बसवावं लागलं. त्यावेळेला पेटवणाराची गर्दी भरपूर असते, पण पेटवून घ्यायला लागतं एकट्याला. 10 इंद्रिय 9 वेसी. राहतो मी तो त्या 10व्या खिडकीशी. 10वी खिडकी रिकामीच असते मायबाप. जसं माणसाला झोप कुठली ती कळत नाही आणि हलवून जाग केलं कुठं जाती कळत नाही, तसं या 3.5 हाताच्या देहगावात आत्मा कोठून संचारतो आणि कोठून निघून जातो काय कळत नाही. एखादा माणूस मेला तर ते मेल्यावर त्याचं डोळं उघडं असते, तर काय जणाचा जीव गेला काय कळतच नाही. कुठं जातो कसा जातो काय कळत नाही. माणूस जरी झोपला, जसा पेटीचा भाता ओढल्यावर जशी पेटी चालू असते तसा 3.5 हाताच्या देहात आत्माराम जोपर्यंत आहे तोपर्यंत हा 3.5 हाताचा देह मायबाप व्यवस्थित चालतो. जर माणूस झोपला जरी असेल तर या 3.5 हाताच्या देहगावाच्या पेटीचा भाता ओढणारा तो एक वेगळा आहे. त्याच्या मनात जर आलं आणि त्यानं भाता ओढायचा बंद केला तर विनायकराव 9 मन लाकडं आणावं लागतील, त्याच्यावर रचून सुतळीनं बांधून पेटवावं लागतं. मग पेटवणारीची गर्दी भरपूर असते आणि पेटवावं लागतं एकट्याला. 10 इंद्रिय 9 वेसी. राहतो मी तो त्या 10व्या खिडकीशी आणि माझा मीच मूळ मिरासी. लक्ष या संताच्या चरणापाशी सांगितो सार. ही 100 वर्षाचे मूळ, ही 100 वर्षाचा खेळ आहे मायबाप.
त्रतायुगात माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होत. 9.5 फूट उंचीचा माणूस होता आणि सव्वा खंडी अन्न एका टायमाला खात होता आणि 7.5 वर्ष मातेला स्तनपान करत होता. आता स्तनपानाची व्यवस्था राहिलीच नाही. जन्मलं पोराच्या हातात बाटली, जवानीत पोराच्या हातात बाटली आणि म्हातारपणी ही बाटली. लहान मुलं असतं त्यावेळेला दुधाची बाटली, जेव्हा जवानीत आलं त्यावेळेला दारूची बाटली आणि म्हातारपण आलं त्यावेळेला सलाईनची बाटली. आयुष्यभर बाटली म्हणून बाटलीसाठी बाटू नका असं संतांचं वाङ्मय आहे. माणसाचा जन्म विचार करा क्वचितच घरात नंतर दवाखान्यात. माणसाचा जन्म खाटावर, आयुष्यभर नजर याच्यासारखी नोटावर. विचार करा माणसाचा जन्म खाटावर, आयुष्यभर नजर नोटावर, म्हातारपण घाटावर आणि शेवटचा अंत्यविधी वड्याच्या तळ्याच्या नदीच्या काठावर. मग त्यावेळेला कोण कोणाचं नसतं. जोपर्यंत मोहळ जसं झाडाला बसलेला असतंय त्यात मध्य आहे तोपर्यंतच माश्या घोंगांग करते. त्यातला एकदा मध्य निघून गेला तिथं माशी फिरकत नसते. जोपर्यंत गुळ ही रक्त्यात बांधून व्यवस्थित ठेवलेला असतोय तोपर्यंतच असं मुंगळ त्याच्याकडे चिटकते. त्यातली एकदा ढेप संपली विनायक त्या रक्त्याला कोण सुद्धा विचारत नाही. तसं माणसाला जोपर्यंत माणूस कमवतोय तोपर्यंत बायका पोरं सुद्धा आपली म्हणते ती. जोपर्यंत माणूस कमवायचा संपला, जसा एखादा बैल अवताला चालतो तोपर्यंत त्याला 3 टायमाला वैरण, 2 टायमाला पाणी, 2 टायमाला चंदी. एकदा का ती आवताचा गाडीचा सुटकार झाला की ती त्याला 1 टायमावर वैरण. तसं एकदा म्हातार झालं तोंडातलं दात पडलं, राम म्हणण्याच्या ऐवजी याम याम म्हणा लागलं त्यावेळेला त्याला कळतं. जवानीच्या भरात माणसाला काय कळत नाही. ह्याचं कसं आहे की परण्यालाच मारुतीकडे गेल्याला शरण शरण हनुमंता म्हणतो. त्याच्यावर मारुतीची ह्याची गाठ नाही. जेव्हा पोराचं लग्न झालं सुनानं आणि पोरानं गबाळ बाहेर काढलं त्यावेळेला असं करणार. मग मारुतीच्या समोर जाणार मग म्हणणार तुझ्या बाचा सांभाळ करतोय ती पुन्हा. तुझ्यासाठी ती मोठा आयुष्यभर ती ब्रह्मचारी राहिलाय आणि तुझा सांभाळ ती करतोय काय. जवानपण तरुणपणात तुला मारुतीराया दिसला नाही. ज्या वेळेला तुझी ओळखटी घरातनं बाहेर काढली त्यावेळेला तुला मारुतीचा देव दिसतोय, जवानीत दिसत नाही. म्हणून परमार्थ करायचा असेल तर तरुणपणातच करावं लागतो. मायबाप म्हातारपणी सेवा करून काळ काय तुझा आज्ञा धरो. काळ आपल्यासाठी थांबला नाही म्हणून तरुणपणातच माणसानं परमार्थ करावा. हवाली केलाय गाव धन्याने, हवाली केलाय गाव, अरे हवाली केलाय गाव धन्याने, हवाली केलाय गाव, हवाली केलाय गाव धन्याने, हवाली केलाय गाव, हवाली केलाय गाव धन्याने, हवाली केलाय गाव. अरे विचार याची नाही मला कधी खांता. लक्ष द्या, महाराजांनी सांगितलं
लहानपणातच भक्ती करावी, म्हातारपणी भक्ती करू, आयुष्य काय तुझी आज्ञा धारू. कारण म्हणले की माणसानं काही खाल्लं काही पिलं चालत नाही. आता हे करून भागला देवपूजेला लागला. बारका असताना ह्याची आई याला म्हणायची आला माझा श्रावण बाळ. काय म्हणायची? आला माझा श्रावण बाळ. आणि आता म्हणत्या बाळा श्रावण तर पाळ. काय बी खातोय काय बी पितोय कुत्र्या श्रावण तर पाळ. कोणी हल्ला करेल कोणी कल्ला करेल याची नाही मला कधी खंता. अरे याची नाही मला कधी खंता. अरे आपण कुणाला बोलतो याचा विचार करावा. याची नाही मला कधी खंता. अरे एकनाथाचा भारुड नामस्मरण असावे हो माय बाप. नवविधा भक्ती करा त्याने चुकेल 84चा फेरा. आणि माझे वचनी विश्वास धरा नाही तर फसाल हो माय बाप. द्वारी असावे तुळशी वृंदावन. बघा महाराज म्हणताना गळ्यातली माळ काढून दाखवतोय. अरे कपाळी कंदर खरं बोलायचं बंद. माला बनाई काष्ट के बीच में डाला सूत. माला बिचारी क्या करेगी जपने वाला कपूत. माळ ही लाकडाच्या स्वतःच्या दोरीत ओवलेली. पण जपणारा मूर्ख असेल तर माळ काय करणार आहे. टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार. टोपी बिचारी क्या करेगी पेट में काला बाजार मुंह में राम बगल में छुरी. म्हणून कुणी हल्ला करे अरे कुणी कल्ला करेल. अरे याच नाही मला कधी खंता. याच नाही मला कधी खंता. चहा करायला येतात कॉफी करायला चाललाय. याच नाही मला कधी खंता. एकनाथाचा जे संन्यास आणि नारायणी नायास कासया नाश कायचा हो माय बाप. एकविध भक्ती करावी वाटा निकाची न पाहावी. अन शुभाशुभ येती बरवी. प्रारब्ध जसे प्रमाण हो माय बाप. एका जनार्दनी शरण मी बोलिलो सत्य वचन. अनुभवने खोल तुम्ही या पण ते जाऊ नका हो माय बाप. कुणी हल्ला करेल कुणी कल्ला करेल
याची नाही मला कधी एकनाथाचं कसं आहे खरं बोललं की सख्या आईला सुद्धा राग येत असतो. महाराज म्हणले मी असं म्हणल्यावर ह्यानं माळ काढून दाखवली येड्या. आई म्हणली माझा श्रावण बाळ आला आणि पुन्हा म्हणले श्रावण तर पाळ कुत्र्यासारखं काही खातोय. बरोबर आहे पण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. ज्याच्या गळ्यात माळ आहे विनायक ती कशाला काय खाताय कशाला काय पेतय आणि ती काय पिणारी नाही खाणारी नाही. जर श्रावण बाळ म्हणत असेल आणि श्रावण बाळानंच आई बापाची सेवा करावी. तू येड्या बापाला कवा बिडी देणार नाही मग तुला श्रावण बाळ कसा बाप म्हणत आणि आई तर कशी माझा श्रावण बाळ म्हणत. आई बापाला ज्यानं सांभाळलं आई बापाची सेवा पुंडलिकानं केली म्हणून परब्रह्म त्याच्यासाठी तिथं आलं. तस माय बाप दैवत असता घरी अहो माय बाप दैवत असता घरी कशाला जावे काशी तीर्थांतरी. आई बापाची सेवा करा पुंडलिकासारखी परब्रह्म भेटायला तुम्हाला येईल. जर आई बापाला जिवंत असताना तुम्ही शिव्या देणार आई बापाला जेवण नाही देणार. विचार करा 25, 30, 40 हजाराची माणसं कुत्री आणा लागली कुत्री आणि 30, 40 हजार रुपयाची कुत्री आणून 7, 8, 10 लाखाच्या गाडीत कुत्री घेऊन फिरा लागली पण आई बापाला त्या गाडीत कधी बसवलं नाही. ही शोकांती काय माय बाप. विचार करा आई बापाची सेवा केली तर परमार्थ तुम्हाला घडेल. जर तुम्ही कुत्री गाडीत घेऊन कुत्र्याला जर बिस्किट चारत असाल तर तुम्हाला देव कसा पावल विनायकराव. आई बापाची सेवा करा आई बापाला बिस्किट चारा. म्हणून कोणी हल्ला करल महाराज म्हणले कोणी गल्ला करल अहो नाही त्याची मला खंत. ती फक्त तुकाराम महाराजांनाच म्हणावं लागतं त्याची खंत नाही मला. 14 बैलगाड्या घाण खत इंद्रायणीत बुडवली त्या तुकाराम महाराजाला खंत नव्हती. तुम्ही कोणी 5 रुपये बुडवायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याला जीव मारचाल. नाही खंत म्हण ती तुकाराम महाराजांनीच खंत नाही म्हणावं. तुमचं काम नव्हती. हल्ला केल्याशिवाय चालणारच नाही. महात्मा गांधीनं देशासाठी हल्ला केला लोकमान्य टिळकानं हल्ला केला इंदिरा गांधीनं प्राण दिला. जर हल्ला केला नसता तर ही व्यापारी म्हणून आणून राज्यकर्ते बनले ह्या असल्यावला तर देश बर्बाद झाला असता. विनायक हल्ला केला म्हणून देश जाग्याला राहिला आणि खंत केली नाही. त्या 14 बैलगाड्या इंद्रायणीत बुडवल्या तुकाराम महाराजांनी. तुम्ही तुकाराम महाराज नाही आणि तुम्ही म्हणू बी नका. कोणी हल्ला करल कोणी गल्ला करल
ती खंत नाही, तुकाराम महाराजांनाच म्हणावं लागतं. पण या कलियुगात कसं आहे, तरुणांचा हल्ला, श्रीमंताचा गल्ला आणि म्हाताऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय ही त्रिसूत्र पूर्ण झाल्याशिवाय काय चालणार नाही विनायक. कारण कुठलीही गोष्ट असेल तर म्हाताऱ्या माणसाचा सल्ला, नवीन रक्ताच्या पोराशींची जर दोन भांडणं लागली तर एखाद म्हातारा माणूस म्हणलं येड्या भांडणात काय नाही, म्हाताऱ्याचा सल्ला घेतला तर सोडीत चालणार आहे. म्हणून श्रीमंताचा गल्ला, तरुणांचा हल्ला आणि म्हाताऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय चालणार नाही विनायक. आणि ती तुकाराम महाराजांनीच करावं, तुमचं काम नाही. कोंबड्याला सांगे सुराय, कोंबड्याची दादागिरी फक्त उकंड्यावर चालत असते, कुठं बाकीकडे चालत नसते. त्यानं उकंड्यावर दादागिरी करायची विनायक. इथं इकडल्या भागात कोणतरी येडं गाठून तशी दादागिरी करायची. दमात घेऊन असं चालणार नाही आपल्यापाशी तर कमीत कमी. मंगळवेढा भूमी संताच्या त्या बिदरच्या बादशाला त्याचा अंत कळला नाही आणि की झाड की पत्ती. माझा जालिम कारभार त्या धन्याच्या रजेने मी करतो. अहो ही ममता यावा पटलीन मोठी, थोरा नायकाची बेटी आणि लक्ष लक्ष पती येते तिच्या भेटी. म्हणे ऐका की हो माय बाप, झडून पडती गळा तुकडा पकाशिला, म्हणून त्याबद्दल आज तुमच्या या स्थळा आलो. गावची पांढर सारी ओस पडली, थोर थोर कुळे नाहीशी झाली आणि नवद्वारे कैशी नागविली. गाव आणि गावावरच भारूड, 3.5 हाताच्या देह गावावरच भारुडात मायबाप. 3 चरणाचा भारूड असू द्या, पण या 3.5 हाताच्या देहाला सोडून एकनाथ महाराजांनी एक सुद्धा भारूडलेला नाही. ममता यावा पाटलीन मोठी, थोरा नायकाची बेटी आणि लक्ष लक्ष पती येते तिचे भेटी. म्हणे ऐका की हो मायबाप, झडून पडती गळा तुकडा पका शिळा, म्हणून त्याबद्दल आज तुमच्या स्थळाया आलो की जे मायबाप. अहो गावची पांढर सारी ओस पडली, थोर थोर कुळे नाहीशी झाली आणि नवद्वारे कैशी नागविली आणि संतती आपल्या पोटी पुष्टी की जे मायबाप. मग जाऊन देव ऋषी अंती घरा, त्याच्याकडून लावती चुलीतील अंगारा आणि उरपाटे पकाचा कोंबडा खायला, मग लिंब नारळ उतारा करते की जे मायबाप. आणखी एक खापराचे भदडे, त्याला चुन्याने पांढरे चहूकडे आणि दिवस मावळायच्या पुढे ही 3 तिकटण्यावर पूजितो की जे मायबाप. त्याचं कसं झालंय, रोजाचा महिना आला, नवीन मुजावर झाला. रोजाच्या महिन्यात मुजावर होऊन चालत नसतं विनायक, जातीवंत मुजावर असावा लागतो त्याला. मग दावल मालिकाचा पूजितो गदा, ही वर्षातून फकीर होतो एकदा. मग डोला होतो थंडा आणि हिंदू मुसलमानाचा मलिदा म्हणून खाती मायबाप खरकटा उंडा. जाऊन त्या जनार्दन बाबाच्या द्वारी एकनाथावर कृपा सारी आणि ध्रुवास मिळाले आढळ पद भारी. म्हणे ऐका की जे मायबाप, गोडीन गोडीन आलास माझ्या जोडीन, गोडीन गोडीन आलास माझ्या जोडीन. असं काय बी म्हणला तर तुला मी उदनवाडीला
करण्यासाठी तो माणूस खरा जाणकार असला पाहिजे. पारखी पारख्यानं करायचंय, पारद्यानं नाही. बघा महाराज, काशीवरून रामेश्वरला एकनाथ महाराज निघाले होते. उन्हाळ्याचे दिवस होते, वाटेमध्ये गाढव पडलं होतं. महाराजांना दया आली. कारण का तर त्या गाढवामध्ये रामेश्वर दिसला आणि काशीवरून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. महाराज म्हणले 25-30 हजाराची कुत्री गाडीत घेऊन फिरते ती, पण आई बापाला सांभाळत नाही ती. आई बापाला गाडीत बसवत नाही ती. कुत्र्याला फिरून काय उपयोग आहे. पण नंदू महाराज कसा, एकनाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला. काय एकनाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला. नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला. कुत्र भाकरी घेऊन पळायला लागलं. मागे नामदेव महाराज, अरे मोकळी भाकरी कशाला खातोस, तुपाची वाटी संग होती, जरा तूप लावतो. म्हणजे नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला आणि ज्ञानेश्वर महाराजांना रेड्याला सुद्धा वेद बोलायला लावलं. आणि मग कुत्री गाडीत घेऊन फिरताय. अरे कुत्र्यासारखं प्रामाणिक कोण नाही. रसिकाची नाडी ओळखणारा कलाकार पाहिजे. घरात जरा काय झालं का लगी धावून जातो अंगावर. भांडण झालं नवरा बायकोचं, आणि नवरा बायकोचं भांडण झाल्यावर यांना फोन लावला सासरवाडीला. हॅलो, आता कोणाला फोन लावायचा, सासऱ्याला लावायचा, मेवण्याला लावायचा. ह्यानं फोन लावला सासूला. हॅलो हॅलो म्हणजे तिकडं सासू म्हणजे हॅलो कोण बोलता, जावाय बोलतो म्हणला तुमचा. सासू म्हणजे बोला की जावाय बापू कसं काय बरं आहे का, कशाचं बरं म्हणला. तुमची पोरगी म्हणला निवळ भंगार आहे. फोनवरनं काय म्हणलं, पोरगी म्हणला निवळ तुमची भंगार आहे. मग तिकडं सासू म्हणजे म्हणून तर भंगारवाल्याला दिले. आजी म्हणतो तुला वदनवाडीला धाडेल. अरे जान जागाला की शान नाही जायला. तुझी माझी रे जमली आज जोडा. अरे हो ग मैदानी थोडी घर असता चढून गेले आणि जोडे असता काटे मोडले. आणि हे तर पोराज माझ्या जाळीत सापडले. गावचे पाटील मरून गेले. कोणत्या गावचे, देहगावचे. त्याच्या नारीने चुडे भरले आणि त्याच्या वाड्याचे बुरुज ढासळले. आणि हे पोराज माझ्या जाळीत सापडले. एका जनार्दनी मांग पाटील आपल्या नारीला सांग आणि सांगितले तर काम, नाहीतर याला उलट्या झाडाला टांग. तुझी माझी रे जमली आज जोडा. अरे हो ग मैदानी
झाली थोडी बघा महाराजांनी सांगितलं सासरवाडीला फोन केला कुणाला फोन करायचा मेहुण्याला करावा सासऱ्याला करावा पण ह्यानं सासूला फोन केला आणि फोनवर म्हणला हॅलो कोण बोलतोय तुमचा जावाय बोलतोय तर सासू म्हणली बोला की जावाय बा काय चाललंय तर कशाचं काय चालायचं तुमची पोरगी निवळ भंगार आहे म्हणून सासू म्हणली म्हणून तर भंगारवाल्याला दिली बरोबर आहे महाराजांचं बरोबर आहे पण येड्या सासू जावयाला कधीच भंगारवाला म्हणणार नाही त्याला प्रमाण आहे नात्राचं एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे त्याला कसलाही जावा असू दे काळा असू दे नकटा असू दे वक्ता असू दे पण हिरो होंडाच्या गाडीवर लेख आणि जावाय समोरून बसून येऊ द्या येड्या सासूचा आनंद गगनात मात नसतोय सासू म्हणते या जगात लक्ष्मी नारायणासारखा जोडा माझ्या जावायाचा आणि लेकीचा जगात जोडा ना असा आणि त्याला प्रमाण नाथरायांचं एकनाथ महाराजांचं जावया असं वाढते तुपलई आणि येड्या भंगारवाला म्हणाल का त्याला प्रमाण आहे प्रमाणाशिवाय बोलायचं नाही असं काय बी बोलून चालत नाही विनायक त्याला प्रमाण आहे एकनाथ महाराजांचं जावया असं वाढते तुपलई आणि तू सखा जर लेख असला मला म्हणते उरले नाही असं झालं जावयाची हकीकत सांगतो विचार करा असा जावाय रोडच्या कडेला घर असं याच्या बंगल्यासारखं आणि सासून बघितला जावाय गाडीवर यायला लागल्याला आता गडबडीने काय करायचं म्हणून सासून बाजरीच्या भाकरी आणि बेसन तयार केलं आणि बा या जावाय बापू म्हणून बसा जेवायला म्हणून सांगितलं जावाय बापू बसल्यावर बाजरीच्या भाकरी ती बेसन दिलं आणि त्याला सांगितलं हे बघा ही बासुंदी समजा गुलाबजामुन समजा आणि गोडीनं खावा पण जावाय येड्या सराटा बरा पण जावायची जाट लई वाईट असते नाही त्या असं जेवायला बसलं बाजरी लाल 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 वार लाल के बोलो हा ते नाही त्यांचं हॅलो हा त्यांचं असू द्या कारण कसं असतंय चला काय नाही गाणं पुढे बोल रीतच आहे तिची स्पीकरची चूक नाही कुचक्या सुपाऱ्या देवाला फाटक्या नोटा बुवाला हा बस ओके घड्या पडलेल्या कुजलेल्या बसणवाल्याला आणि कुजलेल्या सुपाऱ्या भुंग लागलेल्या देवाला ठेवायच्या ऑर्केस्ट्रा लोकनाट्य असलं काय तर आलं की स्पीकर वालं कुर सुद्धा करत नसतंय पण भावडवाली बसणवाली आली मोटरनं पाणी सोडल्यासारखं नशिबाला झालंय विनायक काय त्याला कारण कसं असतंय तुका म्हणे कसं तुमचं असेल तसं काय चांगलं हॅलो असू द्या वाकडे काय आनंद असतो मी काय मोठा भारूड काय नाही यांच्यासारखा मी उगा आपला शिकाव ड्रायव्हर आहे तो लगा पायापर्यंत पायातलं काढणारा माणूस. आहे का तेव्हा?
असू द्या म्हणला वाडा जेवायला. अहो ते बाजरीच्या भाकरीन बेसन बघितलं जावाय लाडा लाडा सासू त्याच्या जवळ बसल्याची आणि म्हणली ही पंचपक्वान असं समजा म्हणली बासुंदी आहे गुलाबजामुन आहे म्हणून खावा म्हणली. जावायला राग महाग सरलं मामी काय बी असू द्या म्हणला ही गुलाबजामुन आहे आणि ही बासुंदी असं समजा म्हणताय म्हणला. महाग सरलं असं केलं जावाय काटकीने सासूच्या कानपडात लागवली ही मामानच आणली अशी समजा म्हणला. जावाय असं असतं का? कळलं का? थोडा मला येड्या तसल्या जावायला जर सासू भंगारवाला म्हणाल का येड्या. हा बस बस तुम्हाला त्रास होत तुम्ही नाही रंगान काळा किती सायला भोळा रंगान काळा दिसायला भोळा याच्या अंगात लय चाळा. अरे विनायक नाद नाही करायचा मंगळवेड्याचा. पण त्याला तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. कुठला गाव? हा 3.5 हाताचा देहगाव ज्याच्या मुखातून हरिनाम येत नसेल त्याला एकनाथ महाराजाने गाव ओस पडला असं सांगितलंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय तुझी माई गेली भूतापाशी हरिनये मुखाशी अरे मुढा. ज्या मुखातून हरिनाम येत नसेल तेच गाव भूक हा विनायक ओस पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ओसाड पाडू नका गाव तुम्ही ओसाड पाडू नका ओसाड पाडू नका गाव ओसाड चाले
झाला निसंग. बघा काय चाल टाकली तिरंगानं काळा दिसायला भोळा याच्या अंगात चाळा पण कधी नाही हारायचा. अरे पांडुरंग काळाचा आहे, शंकर भोळाचा आहे, नारदाच्या अंगात चाळाच आहे. इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा. अरे इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. कळलं तर भारुड. आणि हे म्हणतो हिरंगानं काळा हम काले है तो क्या हुआ दिल मोडून झाला निसंग. तरी सुद्धा महाराज म्हणतात मागे केले देई टाकून आता तर करत्या हरीचे चिंतन आणि येणे साधले बहुसाधन आणि केलं जामीन जनार्दन. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर संताची संगत केली पाहिजे. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजे परमार्थ करणे. संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाय. हम काले है तो क्या हुआ दिल काळे आहे पिकते म्हणून गोर खाते. हम काले है हम काले है टाकून. अरे आता तर करत्या हरीचे चिंतन आणि येणे साधले बहुसाधन आणि केलं जामीन जनार्दन. हम काले है तो काले है तो
महाराजांनी सांगितलं हम काले है तो क्या हुआ दिल वाले है. तोंडात रामन खिशात सुरी वाटे दुसऱ्याला वार करी. दिलवाले येड्या दिलवाला त्याला श्रीकृष्णासारखा लागतोय. तुझं काम नाही येड्या तू नुसतं म्हणतोय दिलवाले दिलवाला त्याला लय येड्या सावता माळ्यासारखा दिलवाला लागतो. छाती फाडून पांडुरंगाला आत बस म्हणणारा. बलभीम मारुतासारखा लागतो त्याला आत छाती फाडून आत प्रभू रामचंद्राला बसवणारा. त्याला दिलवाले म्हणायचे. तू येड्या भंगारवाले म्हणाय पाहिजे तुला. दिलवाले भंगारवाले टेम्पल दिलवाला नाही येड्या तू भंगारवाला आहे. विचार करा. महाराजांनी सांगितलं आडभांग आडभांग त्यालाच अनुसरून आमचे एकनाथ महाराज म्हणतात थाक रे थाक तुझे नाही उंच नाक तुझा देह करीन पाक आपली जन्म मरणाची गोष्ट सर 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 मागे सर तुझे मायबाप ठाऊक आहेत मला आणि माझ्या दाशीच्या दाशी पासून किरे तू झाला. गुरुगम्य खून नाही कळली तुला आणि मग आपले कच्चे मडके घेऊन जा आपल्या घरला. पाठ मोरावून उभा का राहासी सन्मुख नाही पाहिले मजसी उघड्या कर चारी वेसी मग पळून जाशील कोणच्या दारी. अरे मी थाक काही काशी दिधला चंद्र सूर्य आहे साक्षीला इंद्र धरला येशनीला. महाराजांनी मग सांगितलं इंद्रा पडली भगे पण इंद्र धरला येशनीला. काय सांगू मुला तुला क्रांती पडळ झाकून का नाही गेला. तू एक माझ्या मुलाचे मूल जाण. मग नात्यानं मी तुझा कोण झालो तुझं तू ओळख. या आज्याला नातू शिकवा लागलाय. तू एक माझ्या मुलाचे मूल जाण. क्षणात ब्रह्मचारी होऊन 60 पोरे देऊन महाराजांनी आता सांगितलं नारदाच्या अंगात चाळा. पण नारद ब्रह्मचारी होत पण 60 पोरं झाली. ज्या वेळेला नारद त्या भगवंताला म्हणलं देवा तुला 16,108 बायका आहेत त्या मला एक सुद्धा नाही त्यातली एक तर मला दे. त्याला भगवंतानं सांगितलं ज्या घरात मी नसल त्या घरातली घेऊन जा. सकाळी 7 वाजता उठलं आणि पिसाळलेल्या कुत्र्यासारखं प्रत्येक घरात फिरायला लागलं. ज्या घरात डोकावून बघल त्याचं भगवंत आहेच. असं करून 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 थकलं आणि शेवटी गंगेत उडी घेतली आणि मग त्या नारदाला पोट आलं आणि मग 60 पोरं झाली. म्हणून इथं प्रमाण आहे. म्हणून मी थाक काही काशी दिधला चंद्र सूर्य आहे साक्षीला इंद्र धरला येशनीला. आणि काय सांगू मुला तुला क्रांती पडळ झाकून का नाही गेला. तू एक माझ्या मुलाचे मूल जाण. क्षणात ब्रह्मचारी होऊन 60 पोरे देऊन त्यातीलच एक कन्या दान कर रे मला. पराशयासारखा ऋषीश्वर दिवसाचा करून अंधकार रिझवी धिवरे नदी तिरी आगस्तिली लोपामुद्रा. हाही खेळ मी आज केला की रे अवघे जाणून प्रपंच सार. त्याला माझाच की रे आधार आणि जे राहती निराकार आणि एका जनार्दनी